आमच्या सर्वांना जयंती साजरी करण्याची असते भारत भाऊ म्हणून आज इथं आलेला आहे पाऊस असतात तरी बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांची तथागतांची जयंती साजरी करण्याच्या पाठीमागे गोष्टी तेवढाच आहे. या महामानवांचे जे विचार आहे ते विचार आपल्याला गावागावापर्यंत वस्तीपर्यंत घराघरापर्यंत माणसापर्यंत पोचवायचे. तथागतांचा विचार तर विश्व शांतीचा विचार आहे. मानव मुक्तीचा लढा त्याने दिला. समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी सम्राट अशोकांनी कलिंगाचं युद्ध जिंकल्यानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. क्षत्रिय कुटुंबामध्ये जन्माला आलेले सम्राट अशोक क्षत्रिय कुटुंबामध्ये त्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी फार मोठं वैचारिक आंदोलन केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की बोधगया या ठिकाणी महाबोधी महाविहार आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी त्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. त्या बोधिवृक्षाच्या बाजूला महाबोधी महाविहार त्या ठिकाणी आहे. आणि 1949चा कायदा आहे की त्या कायद्याप्रमाणे त्या बिहार असेंब्लीनी आदर्श बनवलेली आहे. त्याच्यामध्ये 4 लोक बौद्ध 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जो आहे तो कलेक्टर त्याचा अध्यक्ष. देशभरामध्ये आपलं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालेलं आहे. बोधगया बिहार या ठिकाणी 3 दिवस होतो. मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे, राज्यपालांना भेटलेलो आहे, आंदोलन करणाऱ्यांना भेटलेलो आहे आणि त्यांच्याकडे आपण मागणी केलेली आहे की आमचा हिंदू धर्माला विरोध नाही. ठीक आहे, वैचारिक वेगळा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म जो आहे तो सोडला यासाठीच की त्यांना त्या धर्मामध्ये न्याय मिळत नव्हता. दलित वस्त्या ज्या होत्या त्या दलित वस्त्या गावाच्या बाहेर असल्या तरी चालेल, पण त्यावेळेस अनटचॅबिलिटी फार मोठ्या प्रमाणात होती, अस्पृश्यता होती. आज समाजामध्ये बदल होतो आहे. समाज जवळ येतो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी देशाचं संविधान लिहिताना हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, शीख असेल, इसाई असेल, जैन असेल, पारसी असेल, लिंगायत असेल, सर्व जातीच्या धर्माच्या माणसाला न्याय देणारी भूमिका संविधानामध्ये आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. बरेच आमचे विरोधक सातत्यानं म्हणतात की हे संविधान बदलतील, आम्ही संविधान बदलत नाही. अनेक वर्ष सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसला बदललेला आहे. नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलणाऱ्यांना चोख उत्तर दिलेलं आहे. ज्या काँग्रेसने अनेक वेळेला संविधान बदललेलं आहे त्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याचं काम नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे आणि नरेंद्र मोदींना साथ देण्याचं काम मी केलेलं आहे. माझा पक्ष नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये आहे. माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे, छोटा पक्ष आहे. कुणाला सत्तेवर बसवायचं आणि कुणाला सत्तेवरून खाली खेचायचं हे काम माझ्याकडे आहे. माझा समाज छोटा समाज आहे, शरीर समाज आहे. माझा समाज बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, राजेश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, बसवेश्वरजी या सगळ्यांच्या विचारांची एकनिष्ठ राहणारा माझा पक्ष आहे आणि माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. किंवा धुळे हे तरी आहे म्हणजे मी मंत्रिपदावर आहे ज्यांच्यामुळे, मी केंद्राच्या मंत्रिपदावर आहे ज्यांच्यामुळे त्यांचं नाव आहे ईश्वर धुळे.
किंवा धुळेंसारखे असंख्य कार्यकर्ते माझ्या पाठीत उभे राहिले. तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथ है. मी ठरवलं मग मैं आगे बढ़ता है. आणि दिल्लीपर्यंत मला पोहोचण्याची संधी मिळाली. गेल्या 9 वर्षापासून मी मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. अजून 4 वर्ष अजून बाकी आहे. त्यानंतर सुद्धा सरकार 2029 आमचंच येणार आहे. नरेंद्र मोदींचा जो गाडा आहे तो विकासाचा गाडा आहे. त्यांची गाडी विकासाची गाडी भरधावपणे पुढे चाललेली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणं, सबका साथ सबका विकास आणि तिथे आम्हाला निळा अरे सबका साथ सबका विकासचा नारा घेऊ नरेंद्र मोदीजींनी अनेक डेव्हलपमेंटची कामं पूर्ण केलेली आहेत. वाढवण धरण जे वाढवण प्रोजेक्ट आलेलं आहे. वाढवणमध्ये जवळजवळ 4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं हे बंदर आहे. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी मला वाटतं ह्या सगळा प्रोजेक्ट समुद्रामध्ये आहे. समुद्राच्या बाहेरच्या जमिनी काही इकडे डेव्हलपमेंटसाठी लागत आहेत. त्या जमिनी घेतल्या असल्या तरी शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या भावाने त्यांना चांगली किंमत मिळालेली आहे. आणि प्रत्येक घरातल्या मुलांना नोकरी मिळणार आहे. 4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना आज इथे वाढवण बंदराच्या या कामामध्ये शेड्यूल कास्टच्या शेड्यूल ट्राईबच्या मुलांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. बाकीच्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. आणि आपल्याला अत्यंत चांगलं काम करायचं आहे. आज पाऊस असतानाही पाऊस आला, पाऊस गेला, पुन्हा पाऊस आला, पुन्हा गेला आणि आता पुन्हा पाऊस येतो आहे. म्हणून इथून लवकर जातो आहे. त्यामुळं या ठिकाणी आपला म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता मला वाटतं ते करायला होणार नाही. त्या कलाकारापेक्षा खूप मोठा कलाकार आहे. कुठं वाजवणारे वाजवणार नाही. ठीक आहे. काय ठीक आहे. वगैरे ठीक आहे. वचन काही जास्त गरज नाही आहे. आमच्याकडे पोलीस ऑफिसरही उपस्थित आहे. सगळे आमचे मित्र आहेत. तिथे सगळे आपले आरबीआयचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपले धुळे पारसिंगे आहेत. अण्णासाहेब रोकडे, धुळे जाधव, प्राध्यापक श्रीमंत धोळे, संतोष धुळे, मनीष सावंत, प्रवीण घोळे, बोर्डे, कुंदन जाधव, संजय सतीश बोर्डे, संजय जाधव अडगावकर आणि अशा अनेक सगळ्या महिला आमच्या कार्यकर्ते. महिलांची नावच सुरू करत आहेत. म्हणजे महिला आघाडी आहे ना आपली. महिला आघाडी मॅडम नाव सांगा ना. काय नाव? सुवर्णा जगताप. सुवर्णा जगताप या महिला आघाडीच्या या अध्यक्ष आहेत. काय नाव आहे? ऍडव्होकेट सुनीता ईश्वर धुळे या डॉक्टर आहे. सगळे आपण उपस्थित आहात. ठीक आहे. तर आपण सगळे इथं आलेले आहात आणि मी दमणवरून आलेलो आहे. दमणवरून आलेलो आहे. मला अजून एक मीटिंग आपल्या स्टार हॉटेलमध्ये आहे, त्या थांबलेली आहे आणि उद्या इतर आहे. परवा पटण्याला बिहारला, 23 तारखेला दिल्लीमध्ये आहे, 24 तारखेला मी पुण्यामध्ये आहे, 25 तारखेला सांगलीमध्ये आहे. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा मी दिल्लीत जाणार आहे, मी फतेपूरला जाणार आहे. तर आता माझा दौरा सारखा असतो. मी इकडून आलो तिकडे जातो, तिकडून आलो इकडे येतो.
पाऊस आला तरी मिळतो, पाऊस गेला तरी मिळतो. त्यामुळे पावसाची अजिबात नाही. माझं काम चालू आहे आणि मी कार्यकर्ता आहे. मंत्रिपदाची हवा माझ्या डोक्यात अजिबात नाही, कारण माझ्या डोक्यावर बाबासाहेबांनी विचारांची चक्री आहे. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये याची हवा अजिबात जाऊ शकत नाही. त्यामुळे मी तळागाळातला कार्यकर्ता मंत्री असलो तरीही मी तुमच्यामधला अत्यंत जवळचा मित्र आहे. त्यामुळे आज मला इथं बोलावलं. इथं आग्रह होता की तिथं आलं पाहिजे, त्याप्रमाणे आज इथं आलो. आणि अगोदर यांनी प्रोग्राम ठेवला हॉलमध्ये, पण मी बोललो हॉलमध्ये नाही घेता मैदानात घे. बोला पाऊस येईल, पाऊस आला तरी मी येतो आणि पाऊस गेला तरी मी येतो. त्यामुळे हे मी मैदानात आली पाहिजे, तरी पण मैदानात पडदा लावला नेहमी पहिला नेहमी तेच आहे ना, तिथं आहे जागा बदलली. हरकत नाही, पाऊस आहे तरी आपण इथं जयंती ठेवली, त्याबद्दल आपला आभार करतो. आणि या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. पुढे साहेब इकडे